नमस्कार. विषय बाजीप्रभू देशपांडे असा फलावर लिहिलाय, पण तेव्हाच मॅडमना सांगितलं होतं मी की या विषयावरती बोलण्यापेक्षा मला जरा वेगळा विषय घ्यायचा आहे, पण तो त्यांच्यापर्यंत पोचला नाही, म्हणून फळ्यावरती विषय बाजीप्रभू आहे. पण आत्ता आपण पराक्रम वेगळ्याच क्षेत्रात केलेल्या व्यक्तीचा बघणार आहोत. अष्टदर्शने हा शब्द आपण ऐकलाय. विंदा करंदीकरांचे अष्टदर्शने म्हणून एक पुस्तक आहे छोटं, आणि कधी आणि केव्हा लिहिलंय त्यांनी, तर वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांना मग लेखकाची मुलाखत घेत असताना विचारलं की हे तुम्हाला का लिहावं असं वाटलं, आता कुठे थांबावं असं वाटत नाही का लिहिलं तुम्ही? तर ते म्हणाले की लहान मुलाला एखादं खेळणं दिलं तर त्याला खेळण्यात जसा आनंद होतो, तसं मला हे लिहिण्यामध्ये मला स्वांतः सुख आहे, मी लिहिलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये रमतो आहे, मला आनंद मिळालेला आहे. आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे. म्हणजे आपण एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं तरी सुद्धा आपल्याला असं त्याच्यात खोल खोल अर्थ उमगत जातो. कधी खटाळपणे त्याने आपल्याला चिमटा काढलेला आहे, कधी हसवलेला आहे, कधी अंतर्मुख व्हायला बघितलेलं आहे त्या पुस्तकातनं. म्हणजे त्यांनी खरं म्हणजे तीन आपल्याला हे लोक तिन्ही मंडळी माहिती आहेत. एक म्हणजे वि स खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय. दुसरे कुसुमाग्रज आणि हे तिसरे विंदा करंदीकर, त्यांनाही त्यांच्या साहित्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. पण ते म्हणले की मला ज्या वेळेला पटणार नाही त्यावेळेला मी निर्भीडपणे हा परतही करू शकतो, कारण मी पुरस्कारासाठी लिहिलेलं नाही. आणि म्हणजे किती, म्हणजे केवढा त्यांचा लेखनपट आहे. बालकविता तेवढ्याच आनंदाने लिहिलेल्या आहेत त्यांनी. बालकवितांचं बघितलं तर मी ती आत्ता ह्या संदर्भात पुस्तक वाचत असताना म्हणलं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी लिहिलंय काय ते तरी बघावं. तर 42 पुस्तकं बालकवितांची आहेत आणि सर्व प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये अद्भुत रस आहे, आश्चर्यकारकता आहे, खेद आहे, दुःख आहे, आनंद आहे. ते म्हणतात की अरे लहान मुलांना सुद्धा हे सगळ्या भावभावना असतात आणि ते त्याच्यातनं त्यांनी व्यक्त केले आहेत. ते झालं. 9 रसांपैकी एकही रस असं सुटलेलं नाहीये की त्यांनी काही त्याच्यातनं, म्हणजे ललित निबंध असेल, लघुनिबंध असतील, मोठं म्हणजे खरं म्हणजे ते मराठीचे प्राध्यापक नव्हते, ते इंग्लिशचे प्राध्यापक होते. आणि सगळे म्हणजे अष्टदर्शनामध्ये मी पुढे सांगणारच आहे की त्यांनी 7 बाहेरचेच तत्वज्ञ घेतलेले आहेत आणि एक आपण त्याला नास्तिक ठरवतो, जो थोडासा भारतीय तत्वज्ञानामध्ये बाजूला आहे, असा 4 वाक्यांना का मान्य आहे ते पण अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. आणि एखादी अवघड गोष्ट असते ती सोपी करून सांगणं, जसं म्हणजे दुधापासून तुपाची प्रक्रिया ही जशी केवढ्या गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे, तसं एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगणं. तर ते म्हणले एखाद्या बाळापुढे खुळखुळा वाजवत असतो ना, तर तो मनातला खुळखुळा आणि ज्ञानाचा खुळखुळा सतत आपण आत वाजवत राहिलो तर ते ज्ञान आपल्या झिरपत राहतं, असं एका ललित लेखात त्यांनी म्हटलंय. म्हणजे मला इतकं ते आश्चर्यकारक वाटलं की हे सहजपणे इतकं कसं मांडू शकतात. म्हणजे आपण असं एखाद्याशी बोलतोय ना, गप्पा मारणं वेगळं, पण एखाद्याशी संवाद साधताना आपण ज्या काही गोष्टी आपल्या अनुभवाच्या सांगत असतो सहजपणे, इतक्या सहजपणे त्यांनी तत्वज्ञान सांगितले. ते म्हणतात तत्वज्ञान म्हणजे तरी काय, तर व्यक्तीपासून विश्वापर्यंत जो काही सगळा पट उलगडलाय ना, ते कुठल्याही धर्माचं असो, ते जे तत्वज्ञान आहे ते व्यक्ती म्हणून जगताना आणि व्यक्ती म्हणून विचार मांडताना दोन्ही वेगळं आहे का? दोन्ही वेगळं असेल तर त्या व्यक्तीपुरतं ते तत्वज्ञान खोटं आहे, की तो सांगतो आहे एक प्रकारचं आणि वास्तवामध्ये त्याचं जीवन वेगळं आहे, तर ते तत्वज्ञान खोटं आहे. जगाला तो फसवतो आणि स्वतःला पण तो फसवतो. असं पाश्चात्य तत्वज्ञानावरती पण त्यांनी भरपूर कोरडे उठवलेले आहेत. म्हणजे वाचत असताना असं वाटतं की अरे त्याने कोणालाच सोडलं नाही, तसं त्यांनी स्वतःला पण माफ केलं नाही. ते म्हणले काही काही ठिकाणी मी जेव्हा लिहित असतो ना, तेव्हा मी लिखाणाशी प्रामाणिक आहे का असा विचार मी स्वतः करतो, आणि मी लिखाणाशी प्रामाणिक नाही असं वाटलं तर ते फाडून मी टोपलीत टाकून देतो. पण हे मानणं हे सुद्धा किती म्हणजे मोठेपणाचं दर्शन आहे ते आपल्याला याच्यातनं कळेल. आता एकूण म्हणजे आपली जी दर्शनं आहेत, म्हणजे आम्हाला एम ला होती ही षटदर्शनं. दर्शन म्हटल्यानंतर आधी आपल्याला असं पहिलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते देवदर्शन असेल, गीतेमधलं विश्वरूप दर्शन असेल, त्याच्यानंतर निसर्गाचं दर्शन असेल, आपण म्हणतो हे साक्षात विराट दर्शन झालं, आपण म्हणतो हे दर्शन घेऊ नये असं दर्शन पण आपल्याला झालं. अशा प्रकारे दर्शन या शब्दावरती सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे विचार केला तर पुढे येतील. मग भारतीय तत्वज्ञानामध्ये एक न्याय तत्वज्ञान म्हणून आहे, वैशेषिक आहे, सांख्य, योग, मीमांसा, चारवाक आणि मग बौद्ध दर्शन. या 6 दर्शनांमध्ये सुद्धा म्हणजे हे सुद्धा त्यांनी अभ्यासलेलं आहे.
आणि मग त्यांना पाश्चात्य तत्वज्ञानांचा मोह किंवा विचार करावासा का वाटला किंवा त्यांनी तो का केला असेल, तर ते इंग्रजीचे प्राध्यापक 25 वर्ष होते आणि म्हणून त्यांना तो वाचनामधनं लागलेली गोडी होती. आणि मग त्या सगळ्याचं आणखीन एक त्यांचं मोठं काम होतं विंदांचं, की ज्ञानेश्वरी मधला जो अमृतानुभव आहे ना, त्याचं आणखीन अर्वाचीन भाषेमध्ये त्यांनी जवळजवळ 1200 ओव्यांमधनं म्हणजे ओवीबद्ध असं लिखाण केलेलं आहे. म्हणजे ते वाचताना सुद्धा असं वाटतं की अरे, म्हणजे हे कुठल्या मुशीमधनं हे त्यांचं विचार घडले असतील, हा म्हणजे चमत्कार वाटतो. किंवा असं वाटतं अरे नाही नाही, हे सगळं ना त्यांचा जो व्यासंग आहे ना, त्या व्यासंगामधनं आपल्या समोर आलेलं आहे. मग ह्या सगळ्या दर्शनांपैकी पूर्वी काय होतं, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. म्हणजे आता सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये किंवा संस्कृत भाषा कुठलीही असो, इथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इथे जो काही वैदिक संशोधन मंडळ आहे, तिथे एकदा आम्ही वादविवाद ऐकायला गेलो होतो. मग वादविवाद म्हणजे काय, एक पूर्व पक्ष असतो, एक उत्तर पक्ष असतो. मग समजा न्यायिक लोक असतील आणि मग वैशेषिक असतील, किंवा मग न्याय आणि मीमांसा असेल, तर काय एतत् सर्वम जगत मिथ्या अशी मांडणी करून त्या 10 जणांनी ही मांडणी केली की त्यांनी त्यांचं खोडून काढायचं. म्हणजे ह्याला वादविवाद स्पर्धा, म्हणजे राजकारणातले वाद वेगळे आणि ह्याच्यातले वाद वेगळे. याच्यामध्ये असं म्हणतात, वादे वादे जायते तत्वबोधः. त्या वादामधनं काहीतरी तत्व मिळतं माणसाला, काहीतरी आपल्याला मिळालं. आणि समोरच्याला जिरवण्यासाठी तो वाद नसतो, तर समोरच्याचं आधी ऐकून घ्यायचं असतं. कारण आत्ता काय आणि पूर्व काळात काय, की ऐकून घेणं ही खूप कमी जणांच्याकडे, ऐकून घेणं ही जी समज आहे किंवा हा जो विचार आहे तो खूप कमी जणांच्याकडे आहे. आणि तो ह्या 9 दर्शनं जी आहेत आपली जी, तर त्याच्यामधनं ती वाढत गेली, माणसाची समज वाढत गेली आणि त्यामुळे ती त्यांना मान्य आहेत. मग विंदा करंदीकरांनी अष्टदर्शनं जी स्वीकारली, तर ती त्यांना काय म्हणायचे. आता थोडक्यात आपण बघूयात की न्यायदर्शनामध्ये काय अगदी काय आहे. एका सगळ्या दर्शनांमधनं सांगायचंय की दुःखमुक्ती आणि सुख किंवा आनंद प्राप्ती. सुख आणि किंवा म्हटलंय बरं का, कारण सामान्य माणसाला सुखप्राप्ती हवी असते आणि कमी लोकांना आनंद प्राप्ती हवी असते. कारण सुख आणि आनंद याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. कारण सुख हा सापेक्ष शब्द आहे आणि आनंद हा शब्द सापेक्ष नाही. ज्या गोष्टीचा आनंद म्हणजे सूर्योदय सूर्यास्त बघितल्यानंतर कोणालाही आनंद होतो, निर्भेळ आनंद ज्याला म्हणतो, तो सगळ्या दर्शनांमधनं अपेक्षित आहे. हे एकच वाक्य त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे एकच वाक्य मला याच्यातनं सगळ्यातनं सापडलं, की दुःखमुक्ती ही माणसाला हवी असते आणि सुखप्राप्ती हवी असते आणि त्याच्या पलीकडे ही आनंद प्राप्ती प्रत्येकाला हवी असते. पण ती मिळतेच असं नाही, कारण त्या प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा वेगळा असतो. म्हणून ती मिळते असं काही मला वाटत नाही, असं विंदा म्हणतात. त्याच्यानंतर ते न्यायदर्शनामध्ये म्हणतात की 16 गोष्टी आहेत. 16 गोष्टींना ते पदार्थ असं म्हणतात. म्हणजे काय, तर पंचमहाभूत, नंतर पंच ज्ञानेंद्रिय आणि त्याच्यापासून होणारे आपल्याला, आपण ज्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आहेत त्याच्यापासून माणूस ज्या गोष्टी प्राप्त करतो किंवा मिळवतो, त्याला हे सगळं न्यायदर्शनामध्ये आहे. नंतर मग चारवाक सुद्धा का आपण त्याला थोडासा बाजूला करतो, पण 7 पाश्चात्यांचं तत्वज्ञान ऐकलं तर त्याच्या पुढे चारवाकाचं काय तत्वज्ञान आहे, की घृणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. की घृणं कृत्वा घृतं पिबेत, सुरा पिबेत म्हणत नाही, तो दारू प्या असं म्हणत नाही. आणि ऋणं कृत्वा, ऋण करा म्हणजे काय, तो भौतिक सुखांच्या मागे आहे. पण तो म्हणतो की त्याच्यासाठी तुम्ही चोरी करू नका, न्यायमार्गानेच पैसा मिळवा, उद्योग करा, शेती करा, व्यापार करा, काही नाही तर सेवा करा. ह्या चार गोष्टी त्याने त्याच्या तत्वज्ञानामध्ये ठामपणे मांडलेल्या आहेत. म्हणून चारवाक हा भारतीय तत्वज्ञानातला थोडासा प्रत्यक्ष, म्हणजे तसं काय तो म्हणतो प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे, की बाप दाखवणे ते श्राद्ध कर, हे प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. आणि मग काही जण म्हणतात की अनुमानाने आम्ही आहे असं मानतो, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे अनुमानाने आहे. मग त्यावेळेला मीमांसक जे असतात ते म्हणतात की तार्किक जी गोष्ट आहे ती फक्त माणसाला आहे. तर्क करणं, कल्पना करणं, मग त्या चुकीच्या असतील नाहीतर बरोबर असतील. मग त्या कल्पना करणं आणि तर्क करणं या ज्या 2 गोष्टी माणसाच्या ठिकाणी मूलभूत आहेत, त्या योग्य पद्धतीने जात आहेत की नाही. मग त्याचा काहीतरी अनुमान हे गृहीत धरायलाच लागतं. तुम्ही गणितात पण अनुमान धरता असं तो म्हणतो.
तुम्ही चित्रकलेत पण अनुमान एक्स धरतोच ना आपण, श य काहीतरी धरतोच गणितामध्ये पण. मग त्याच्यावरून जर तुम्ही हे करता तर विश्व हे म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मग ब्रह्म म्हणजे काय, तर तेव्हा सांख्य आणि योग, म्हणजे सांख्य आणि योग पृथक बाला प्रवदंतीन पंडित हा गीतेमध्ये पण श्लोक आहेच. मग सांख्य आणि योगामध्ये पण ही सांगड कशी घातली आहे, तर ते त्रिवेणी तीन पेढीचा गोफ आहे म्हणतात, की कर्म, भक्ती आणि योग या तीन गोष्टी एकत्र आल्या तर काम हे सुघट होतो. सुघट हा शब्द विंदांचाच आहे. म्हणजे किती शब्द पण त्यांना असे छान सुचत जातात. सुघट शब्दामधनं अत्यंत रेखीव, अतिशय बांधणीबद्ध युक्त, अर्थपूर्ण. म्हणजे त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलंय की शंकराचार्यांनी केवढं मोठं अद्वैत तत्वज्ञान मांडलं, त्याच आचार्यांनी सामान्यांच्यासाठी अनेक स्तोत्र लिहिली, ती अर्थवाही आहेत. नंतर अर्थवाही आहेत, शब्दाचं लालित्य आहे, वैविध्यपूर्ण आहेत, हवीशी वाटणारी आहेत आणि नकोसं वाटणारं त्याच्यात काहीही नाही. कुणीही केव्हाही गुणगुणलं आणि अर्थ समजला तर त्या प्रवाहामध्ये आपण मुंबत राहावं, असं भारतीय तत्वज्ञान आहे. मग त्यांना ह्या अष्टदर्शनांची भूल का पडली, आणि ते म्हणतात ते मला वयाच्या 85व्या वर्षी का पडली, तर मला स्वस्थ बसवत नव्हतं. कारण स्वस्थ जो थांबला तो संपला, त्याप्रमाणे मला स्वस्थ बसवत नव्हतं, म्हणून मी परत ती सगळी. आणि मग कुठली कुठली म्हणजे कोणाकोणाची तत्वज्ञान त्यांनी बघितली, तर ते असं म्हणतात की देकार्त, हा, नंतर स्पिनोझा, कांट, हेगेल, शॉपेनहोर, नित्शे, बर्गसॉ आणि हा शेवटचा चारवा. तर याच्यापैकी 4 जण जर्मन आहेत. कारण ते म्हणतात जर्मन लोकांची विचारसरणी म्हणजे नाझी सोडला तर जर्मन लोकांची विचारसरणी आणि आचार, तसंच भारतीय लोकांची विचारसरणी आणि आचार याच्यात खूप अंतर, म्हणजे याच्यामध्ये खूप तफावत नाहीये. म्हणजे सामान्य लोकांच्या जडणघडणीमध्ये पण तफावत नाहीये. म्हणजे एखादा लेखक किंवा वाचक ते वाचताना वरवरचं वाचत नाही बघा, तो वाचून त्याच्यामधनं सामान्यांच्या जनजीवनापर्यंत कसा पोचतो, ते प्रतिबिंब आपल्यापर्यंत कसं पोचवतो, हे ते सांगण्याचा खूप प्रयत्न करतात. ते म्हणतात की भारतीय तत्वज्ञान हे मोक्ष प्राप्तीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. मोक्ष बघितलाय कोणी, मग त्यामुळे चार्वाक हा इतर तत्वज्ञानांच्या पेक्षा मला तो जवळचा वाटतो. की याच जन्मामध्ये काय कराय, मला पुढचा जन्म पण माहित नाही आणि मागच्या जन्मात पण मी काय केले हे मला स्वतःला माहिती नाही. त्यामुळे याच जन्मामध्ये मी जे काय करतो आहे ते माझ्या बुद्धीला आणि मनाला स्मरूनच करतो आहे किंवा ठरवूनच करतो आहे, आणि त्यामुळे मी जे काय भलबुरं करेन त्याचं फळ मला याच हातावरती करतल अमलवत. हा परत ते म्हणतात, मी शंकराचार्यांचा शब्द वापरतो की हातावरती आवळा ठेवला तर चहूबाजूने आपल्याला जसा स्पष्ट दिसतो, तर करतल अमलवत मला सगळ्या गोष्टी इथेच मिळणार आहेत. मला नंतर पुढे काही कुठे जाण्याची गरज नाहीये आणि मागे पण पाहण्याची गरज नाहीये. म्हणून प्रत्येक पाऊल मी योग्य पद्धतीनेच उचलेन, नवे उचलत आहे अशी माझी खात्री आहे. असं ते ह्या एकूण जे 7 तत्वज्ञ आहेत त्यांच्यामधनं सांगतात. परत मग थोडंसं ते मागे जाऊन परत सांख्यांच्या तत्वज्ञानात का जातात, तर ते म्हणतात की मला परत भूतकाळात म्हणजे भारतीय तत्वज्ञान काय म्हणतंय हे पण जरा थोडंसं कुतूहल आहे ना. कारण आपण बघा थोडंसं वयाने पण पुढे गेलो की मागे वळून बघतो ना, आणि मग तेव्हा असं म्हणतो की अरे ते तेहिनो दिवसा गता, हा ते बालपण किती रम्य होतं. खरं म्हणजे प्रत्येकाचंच असतं, पण ते प्रत्येकाला असं वाटत असतं की त्याच्यापेक्षा माझं वेगळं होतं, की याच्यापेक्षा माझ्यापेक्षा त्याचं किती वेगळं होतं, असं पण आपण तुलना करत असतो. म्हणून ते म्हणतात की परत मी डोकावून बघतो ते सांख्य दर्शनामध्ये. मग सांख्य दर्शनात ते म्हणतात काय एवढं सांगितलंय, तर 25 तत्व सांगितले. म्हणजे काय सांगितलंय, आपण म्हणतो ना की शक्ती विना शिव म्हणजे शव. म्हणून ते म्हणतात की पुरुष आणि प्रकृती म्हणजे ही 2 तत्व आली. त्याच्यानंतर महत बुद्धी म्हणजे महाबुद्धी हे एक आलं. अहंकार आला, आपण ज्याला इगो म्हणतो तो नाही. म्हणजे अहम म्हणजे मी आहे याची जाणीव स्वतःला असणं, हे खूप महत्वाचं आहे. कारण तेच एकदा असं म्हणतात की अरे तू काय मला हे दे ते दे ते दे असं का मागतोस रे सारखं परमेश्वराकडे किंवा त्या अनाकलनीय शक्तीकडे. जो तुला जन्मतः श्वास दिलाय ना तोच तू घेतोयस आणि सोडतोयस, तो तेच केवढी मोठी देणगी दिलीये. तीच जर नसती तर तू कसा असतास, असं तर कवितेत 2 पहिल्या ओळीमध्ये इतकं सुंदर मांडणी केली आहे त्यांनी. त्यामुळे ते म्हणतात अहंकार म्हणजे चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तो अहंकार राहणार, म्हणजे मी आहे हे अस्तित्वाची जाणीव आपल्याला राहणार. त्याच्यानंतर मन, आता मनाला
अनेकांनी म्हणजे अनेकांनी नाही असं म्हटलंय, पण मनावरतीच कितीतरी अभ्यास झालाय. मग त्यामुळे मन, नंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा म्हणजे त्याचे आणखीन सूक्ष्म विषय काय आहेत ते, आणि 5 महाभूत, याचा परत ह्या पसाऱ्याचा सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि रामदासांच्या दासबोधामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विस्ताराने त्याने लेखन केलेलं आहे. आता मग म्हणून ते म्हणतात की मला हे वाचल्यानंतर परत मग पाश्चात्यांच्याकडे वळावं असं का वाटलं, तर सांख्य दर्शन पण आहे ना, तर तोच विषय आहे. खरं तर सर्व दर्शनांचा विषय काय आहे, तर मगाशी मी सांगितलं, मी ते म्हणतात की मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे सांख्य दर्शन किंवा कुठल्याही दर्शनाचा हा दुःख मुक्ती आणि सुखप्राप्ती हाच विषय आहे. आता ह्याला विंदा विंदा असं म्हणतात, पण ह्यांचं खरं नाव आपल्याला मलाही नव्हतं माहिती. मी विंदा करंदीकर असं पण खोलामध्ये अजून पोस्ट पण बघितला तर गोविंद विनायक करंदीकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि मग ते विंदा या टोपण नावाने लिहित गेले. त्यांच्या मिळालेल्या पुरस्कारामध्ये म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये पण विंदा करंदीकर असंच आहे. म्हणजे तेच रूढ झालं, म्हणजे काही गोष्टी ह्या शास्त्रात रूढी अशी असं असतं. त्यामुळे हे त्यांचं गोविंद विनायक आहे नाव हे कोणाच्याच माहित नव्हतं. आता त्यांच्या बघा 1958 साली त्यांनी 52 ललित निबंध लिहिले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शैली कशी एखाद्या व्यक्तीकडे असू शकते. त्याच्यानंतर लघुनिबंध हे आता बघा 1958 लिहिले, आणि लघुनिबंधाची शैली पण थोडी वेगळी असते. तर ते 1996 मध्ये 122 लघुनिबंध लिहिले. म्हणजे हे 2 तेवढे वाचून झाले माझे. पण कितीही हावरटासारखं वाचायचं म्हटलं तरी ते समजून वाचणं, आणि मग त्याचं असं वाटतं ना की आपल्याला जेवढं आपल्याला कळलंय त्यातलं एक मुठभर तरी आपल्याला 4 जणांच्या पर्यंत पोहोचवता यावं. त्याच्यानंतर एखाद्या ग्रंथाची समीक्षा असते ना, ते समीक्षण करणं, परीक्षण करणं, ते पण तशाही जवळजवळ 22 ग्रंथांची त्यांनी समीक्षा आणि परीक्षण केलेली होती. आणि बालकवितात तर ते काय माहिरच होते. ते पिशी मावशी म्हणून एक खूप दीर्घ कविता आहे, ती अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला कुठे मिळाली ना, म्हणजे माझ्या डोक्यात आहे विषय की साहित्यातलं अद्भुत, तर त्याच्यामध्ये अद्भुत हा रस आहे. एक 9 रसांपैकी अद्भुत हा एक रस आहे. अद्भुत म्हणजे फॅन्टसी. मग फक्त काही पाश्चात्य साहित्यामध्ये फॅन्टसी नाहीये आपल्या आता बघा ना, ज्ञानेश्वर हे अद्भुत रसाची किमयाच आहे. आणि त्याच्यामध्ये किमया म्हणजे काय, तर सोनं कसं तयार करायचं हे किमया होती त्याच्यामध्ये, आणि लोक त्या दृष्टीने वाचायचे. तर म्हणून नाथांनी ती परत शुद्ध केली, म्हणजे ती किमया त्यातली ती किमया काढून टाकली. मग अशी किमया सद्ग्रंथांच्या मध्ये आहे. नंतर ललित साहित्यामध्ये आहे की अशी किमया म्हणजे एक फॅन्टसी किंवा अद्भुत प्रकार असतो, तो अनेक ग्रंथांमध्ये किंवा आपण जरा डोळसपणे बघितलं तर सापडतो. तर तशी म्हणजे अद्भुत रसाची पण ही कविता आहे. त्या तर जवळजवळ 5,500 कविता आहेत त्यांच्या. म्हणजे गुगलवर बघितलं नाही मी, कोशामध्ये बघितलं. कोशामध्ये अधिक माहिती छान मिळते म्हणून त्याच्यामध्ये बघितलं. आणखीन मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या कवितांचा एक संहिता नावाचा काव्यसंग्रह एकत्रित केला. तर त्यांनी प्रस्तावनेत लिहिलंय की कुठलं घेऊ आणि कुठलं टाकू, कुठलं घेऊ आणि कुठलं टाकू, याच्यामध्ये माझे 3 आठवडे गेले. म्हणजे सगळं वाचलं, आणि मग त्याला काहीतरी मर्यादा घालावी लागते ना एकत्रित करायला, संपादित करायला. मग संपादित करताना शक्यतो फल्गू सारखं, फल्गू म्हणजे आपण धान्य पाखडतो आणि टरफल पुढे निघून जातात. तर मग फल्गू मला काय आढळलंच नाही. सगळंच घ्यावं असं वाटत होतं, पण शेवटी शब्द मर्यादा आहे. त्यामुळे माझे 3 आठवडे गेले. आणि मग विंदा म्हणाले आता दे सोडून, तुझ्याच्याने होत नसलं तर तुला असं, मला असं वाटतंय की तुला सगळंच फल्गू वाटतंय. नाही नाही म्हणले, काय घ्यावं आणि काय नाही हेच मला समजत नाहीये. म्हणून माझी हे होतीये. मग त्यांनी तिघांना विचारलं, शांता शेळकेंना विचारलं, वसंत बापटांना विचारलं की आपण तिघं एकत्र बसू. तर त्या म्हणाल्या नाही नाही, मग आणखीनच आपली ओढाताण होईल, की मला जे वाटेल ते तुम्हाला नको वाटेल, त्यामुळे तुमच्याच मतीने करा. म्हणून तो एक त्यांनी जातक, विरूपिका, ध्रुपद आणि मृदगंध या 4 संग्रह घेऊन त्याच्यामधल्या 42 कविता एकत्र केल्या. आणि छोट्या छोट्या अशी 4, म्हणजे आता उदाहरणार्थ कुसुमाग्रजांचं एक आहे बघा, म्हणजे ती अगदी काय 4 ओळींचीच कविता असते हा, की पंख्यामध्ये नसतो वारा सृष्टीमध्ये फिरणारा, पंख्यामध्ये नसतो वारा सृष्टीमध्ये फिरणारा, आणि देवळामध्ये नसतो देव विश्व व्यापून उरणारा. बघा ना, 4 ओळीतच केवढं मोठं तत्वज्ञान सांगून गेले ते. तसं एका म्हणजे गालावर खळी पडते ना, त्याचं एक कौतुक म्हणून विंदांनी एके ठिकाणी असं म्हटलं की ज्या वेळेला बाळाला स्वर्गातनं खाली पाठवलं तेव्हा त्याच्या तोंडचं अमृत काढून घेतलं, आणि म्हणजे जो खड्डा पडला ती खळी.
म्हणजे मी हे गद्यात सांगितलं, पण त्याने ते 4 ओळीत इतकं सुंदर मांडलंय की असं वाटतं, अरे ते म्हणायचे, अरे मग काय घ्यायचं काय टाकायचं, सगळंच आम्हाला हवंय. तसं माणूस बघा आयुष्यभर कुरकुर करतो. हा, तर त्याची एक त्यांनी संगत इतकी छान मांडली की बाळाला पाळण्यात घालून आपण जो जावतो त्यावेळेला, आता पाळणा नाहीये, घरोघरी असायचा पूर्वी पाळणा, तर तो पाळणा काही वेळेला त्याला वंगण नसेल किंवा काय नसेल तर कुरकुरायचा. मग ती कुरकुर लक्षात घेऊन आयुष्यभर माणूस कुरकुर करतो. म्हणजे त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा विंदांची झेप केवढी उंचावलेली होती. हे पाडगावकर म्हणतात, अरे हे कसं यांच्या डोळ्यासमोर येतं किंवा कसं यांना लक्षात येतं, सगळंच अद्भुत आहे. म्हणजे वाचताना सुद्धा खूप मजा यायची. म्हणजे केवळ इथे सांगायचं म्हणून नाही, पण एक एक दोन दोन तीन तीन पर्यंत त्यांचे ग्रंथ वाचताना इतकी मजा यायची. म्हणजे ती मजा एक अनुभवण्यातच आहे. जसं गुळ म्हणजे उदाहरण सांगितलं की गुळ खाल्ल्यानंतर मुक्या माणसाला तो कसा आहे हे सांगता येत नाही ना. मग तो थोडा आनंद तरी सांगता येतोय की अरे त्यांनी चाखलेली पक्वान्न कशी होती, त्यांनी लिहिलं साहित्य कसं होतं हे आपल्याला सांगता येतंय. हे खूपच छान. मग आता हे बघा, हे इतकं साहित्य त्यांनी लिहिलं आणि मग 24 जुलै 2003 ला पहिली आवृत्ती अष्टदर्शनीची काढली. आणि मगाशीच म्हटले मी ते का लिहिलं, तर ते म्हणले मला विशुद्ध आनंद मिळतो म्हणून मी लिहिलं. म्हातारपण म्हणजे टाकाऊ नाही, आम्ही काही टाकाऊ नाही असं मला सांगायचं नाहीये, पण माझा वेळ आनंदात जातो म्हणून मी ते लिहिलं. आणि मग मी लिहिलेलं आहे ना, ते कुणी बघावं, कुणी वाचावं, कुणी अंतर्मुख होऊन पाहावं, तर जे सुशिक्षित आहेत आणि सुविद्य आहेत आणि ज्यांना वाचतात आणि वाचलेल्यावर चिंतन करतात अशा लोकांच्या पर्यंत ते पोचावं अशी माझी अपेक्षा आहे, असं त्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले. म्हणजे बघा ना, परखडपणा आहे हा, पण किती व्यवस्थित. हे एकच वाक्य मी मुद्दाम अंडरलाईन करून ठेवलं होतं की त्यांनी कसं लिहिलंय की सुशिक्षित सुविद्य आणि अशा वाचकांनी वाचलेल्यावरती चिंतन करावं आणि अंतर्मुख व्हावं असं मला वाटतं, म्हणून मी लिहितो. मग अशी निर्मिती झाल्याचं श्रेय जर मला अर्थपूर्ण झालंय असं नातलगानी म्हटलं किंवा बाहेरच्यांनी म्हटलं, तर माझ्या अंगावर मुठभर मास का चढू नये. मग माझा अहंकार सुखावला असं कोणी म्हटलं तरी मला चालेल, पण मला तो आनंद मिळतो असं ते म्हणले. आता ते इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि अनेक वर्ष तत्वज्ञान हा विषय पण ते इंग्लिश मधनं शिकवायचे. मग त्याच्यामधनं त्याने हिस्ट्री ऑफ द वेस्टर्न हा एक मी घेतलं बरं का ते पुस्तक. पण म्हणजे अरविंदांचं जसं लाईव्ह डिवाइन आणि एलिमेंट्स ऑफ योग पुस्तक आहेत ना, तर ती वाचल्यानंतर अर्थ कळायलाच वेळ लागतो, कळतच नाही अर्थ. म्हणजे कोणी बरोबर समज बसलं ना आपल्या, तरी सुद्धा असं वाटतं की अरे यांच्या विचारांची आणि भाषेची केवढी झेप आहे. पण प्रयत्न केला तर कळू शकतं, पण त्याच्यासाठी तेवढे समविचारी आणि आपल्यापेक्षा थोडासा अधिक सखोल अभ्यास केलेली मंडळी पण हवी, तर त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. नाहीतर मग तो हातात ग्रंथ घेतल्यावरती बाजूलाच ठेवून एखादा ग्रंथ वाचताना झोप आली तर काय उपयोग. म्हणजे झोपेची गोळी घेऊन झोप येण्यापेक्षा तो ग्रंथ वाचून झोप येणं किंवा ग्रंथ उशाशीतून झोप येणं असंच आहे ना. तर मग ते म्हणतात की इंग्रजी वाङ्मयाचा व्यासंग करत असताना बेकन हा अतिशय पुढारलेला आणि अतिशय बारकाईनं सर्व धर्मांचा अभ्यास करणारा असा एक तत्वज्ञ होता. त्याच्यापासून रसेल पर्यंत अनेक तत्वज्ञानांचा विचार मी बघितले आणि अमृतानुभवाचं अर्वाचनीकरण केलं, ते पण अफलातून आहे. म्हणजे तो विषय तर अक्षरशः असा आपण एकत्र बसून विचार मांडण्यासारखा आहे. म्हणजे मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं पण की आपण त्याच्यावरती दर महिन्याला एकदा ऑनलाईन नाही प्रत्यक्ष बसून आपण चर्चा करूया. म्हणजे कधी त्याच्यातनं वादही होऊ शकतो, कधी आपण सहमत होऊ शकतो, कधी आपल्याला अनेक उदाहरणंही आठवतात. तर तसा तो त्यांनी केलेला आहे. आणि मग विंदाने अष्टदर्शनी निवडली, त्याच्यामध्ये तत्वज्ञान विषय एकच सूत्र आहे, विश्व आणि मानव. आता मानव म्हटल्यानंतर विश्व हे आलंच, कारण तो विश्वातलाच एक प्राणी आहे. म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत हे जे सगळे प्राणी आहेत ते त्याच्यामध्ये आले. मग त्याच्यात एक माणूस आहे. फक्त माणसामध्ये वेगळा फरक म्हणजे तो विचार करू शकतो. फक्त त्यांनी एक बारीक चिमटा काढलाय की तो कसा विचार करतो हे त्याच्यावरती अवलंबून आहे, म्हणजे त्याच्या प्रकृतीवरती अवलंबून आहे. म्हणजे इथे परत गीतेमधले ते 3 आले बघा, राजस तामस आणि सात्विक. हो ना, की तो कसा विचार करतो हे त्याच्या प्रकृतीवरती अवलंबून आहे, म्हणजे त्याच्या वृत्तीवरती अवलंबून आहे. आणि प्रकृती आणि वृत्ती हे आपण जे अन्नग्रहण करतो आणि आपल्या सहवासात जे मंडळी असतात, म्हणजे सहवासातली मंडळी म्हणजे व्यक्ती आणि ग्रंथ दोन्ही आले, त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून मग ते असं म्हणतात की भारतीय दर्शनामध्ये शब्द प्रमाण नाकारणारे आणि शब्द प्रमाण
मान्य करणारे असे दोन गट पडतात. आणि चार्वाक मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शब्द प्रमाण तो स्वीकारणार नाहीये. तो म्हणतो की जे कसोटीवरती उतरणार आहे आणि प्रत्यक्ष हे प्रमाण मानणार आहे तेच मला मान्य आहे असं चार्वाक म्हणतो. पण त्याला नास्तिक किंवा तो आपल्या तत्वज्ञानातनं पूर्णपणे काढून टाकलेला असा पण आपण घ्यायचा अर्थ घ्यायला नको. कारण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तो सुरापानाला महत्व देत नाही, आळशाला तो अजिबात दूर सारा असं म्हणतो. म्हणून मग ते म्हणतात की काय ईश्वर आत्मा कर्माचा सिद्धांत, म्हणजे त्या अंजली ठकारांचं पुस्तक आहे बघा, विमल ठकारांचं कर्माचा सिद्धांत, ते वाचल्यानंतर कर्मसिद्धांत त्याच्यात उल्लेख आहे त्यांनी की विमल ठकारांचं पुस्तक वाचून मी त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणजे यांचं लेखन हे किती घुसळ होऊन झालेलं असतं याचा पण अनुभव येतो. नंतर जन्म मृत्यू परंपरा, कारण आजोबा मेल्यानंतर नातू असेल, पणजोबा असेल आता आणि नातू पण असेल तर त्या पिढ्यांचा गौरव आणि हे आहेच. पण आपल्या 5-10 पिढ्यांपूर्वीच्या असत्या तर आता आपलं अस्तित्व कसं असतं असाही ते मांडतात त्याच्यामध्ये विचार. तर ते म्हणतात की 7 म्हणजे देकार्त आणि स्पिनोझा हे जे दोघं आहेत ना, 7 तत्व त्यांच्यापैकी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 4 जर्मन आहेत, 2 फ्रेंच आहेत आणि 1 हॉलंडचा आहे. त्याच्यामधलं इंग्रजी किंवा ब्रिटिश कोणी पण नाहीये. देकार्त आणि स्पिनोझा आहेत ना, त्यात ते गणितामधलं जे अमूर्त तत्वज्ञान आहे ना, आपण गणितामध्ये पण काहीतरी धरतो क्षय म्हणून, तर गणितामधलं निश्चित आणि अनिवार्य असं जे आहे त्याच्याने ते भारावून गेले. आणि म्हणून त्यांना ते भारतीय तत्वज्ञान एक 40 ते 50% त्यांना भावलं, आवडलं आणि गणिती पद्धतीचा ते आदर करतात. आणि बुद्धिवादी असे हे दोघं तत्वज्ञ आहेत, म्हणजे बुद्धीला प्रमाण मानणारे असे हे दोघं जण आहेत. अशा अनुभवनिरपेक्ष आणि बुद्धिवादाचा, आता बघा ना प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. एखादी व्यक्ती, म्हणजे आता समजा शिवाजीराव भोसले आपल्यापैकी सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि त्यांना आपण ऐकलेलं पण आहे. मग शिवाजीराव भोसले आपण त्यांना ऐकलंय आणि मग त्यांची साधना किती होती तर ते आपल्याला जरी माहिती नसलं तरी त्यांचा अभ्यास व्यासंग आणि आपल्या पुढे त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांचं वर्तन त्यांनी बघितलेलं आहे, तर ते वर्तन आणि विचार हे सुसंगत होते असं ज्याला वाटतं त्याला ती व्यक्ती पचते, पटते आणि भावते. आणि मग हे मी व्यक्तीबद्दल सांगितलं माहितीये म्हणून, पण साधू संतांच्या बद्दल तर हे आहेच ना की ते जे विचार सांगतात तसेच ते वागतात. म्हणून एके ठिकाणी चार्वाक म्हणतो की भारतीय जे साधक आहेत, साधू संत आहेत, तर त्यांचा सामान्य लोक अनुनय करतात हे त्याची मी प्रतारणा करणार नाही. कारण सामान्य लोकांना ती अनुभूती येत नसली तरी अनुभव आहे त्या माणसाकडनं त्यांना आधार वाटतो. सपोर्ट सिस्टीम आपण ज्याला म्हणतो, एक मानसिक आधाराची पण प्रत्येक वयोगटामध्ये माणसाला गरज असते. बालवयापासून अगदी पोचवेपर्यंत सुद्धा माणसाला, मी गमतीने म्हणायची शाळेतल्या मुलांना, चौघ जण यायचे, ताई घंटा झाली चला की तासावर. अरे म्हणजे चौघ काय येतात, शेवटी चौघ बरोबर आहेत ना, 4 चौघांची ओळख ठेवा, पण बोलवायला चौघ जण काय येतात, मी चालत येऊ शकते. तर ते मुलांच्याही लक्षात आहे अजून. पण म्हणजे काय की कसं आहे की त्याची म्हणजे अनुभवाची म्हणजे हा जो आहे ना, ते म्हणतात की वास्तवाचं ज्ञान अनुभव आणि एखाद्याने सांगितलेला अनुभव, त्याचा अनुभव याच्यामध्ये फरक असतो का, तर त्यांनी मला त्याचा अनुभव सांगितलाय, मला नाही आलेला पण त्याचा अनुभव आहे. आणि तो सार्वकालिक आहे का हे मला सांगता येणार नाही, पण त्याचा अनुभव आहे, त्यांनी सांगितला आणि तो मला पटला, त्यामुळे मी त्याच्यावरती विश्वास ठेवला. याला शब्द प्रमाण्य किंवा व्यक्ती प्रमाण असं म्हणतात आणि हे काही तत्वज्ञानामध्ये मान्य आहे. आता तार्किक विचार म्हणजे काय, तर तर्क कर्कश नाही. तर्क कर्कशता म्हणजे तार्किक विचार नाही. लॉजिक किंवा तत्वज्ञान किंवा आणखीन आता एखाद्या गोष्टीला आकार आहे, वस्तुमान आहे, हे सगळं फिजिक्स मध्ये येतं. पण व्यक्तीला सुद्धा वजन आहे. व्यक्तीला वजन आहे म्हणजे व्यक्तीच्या शब्दाला वजन आहे. व्यक्तीला वजन आहे ते शारीरिक आहे, पण व्यक्तीच्या शब्दाला वजन आहे, व्यक्तीच्या वागण्याला वजन आहे, व्यक्तीच्या म्हणण्याला वजन आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे कसं ठरतं तर त्याच्या वर्तनावरूनच, असे काही जण मान्य करतात. आणि मग वास्तवाचं ज्ञान हे आपल्याला काही तत्वज्ञ म्हणतात की वास्तवाचं ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही, या अशा पोपट पंचमधनं नाही आम्हाला मिळत, त्यामुळे आम्ही मान्य करत नाही.
आता जिथे संवेदना नसते, संवेदना म्हणजे चिमटा घेतला तर आपल्याला कळतं, पण आपण म्हणतो ना की हा अतिशय कनवाळू आहे, हा अतिशय प्रेमळ आहे, हा अतिशय रागीट आहे, हा अतिशय याला लोभ आहे, याला माणसांचा हव्यास आहे, ह्याला माणसं हवी असतात, हा माणसा नको असतात, हा एकलकोंडा आहे, हे जे आपण बघतो ना, तर त्याला ते म्हणतात की म्हणजे म्हणजे द्रव्यगुण आणि कार्यकारण असे तत्वज्ञानातले शब्द आहेत. कार्यकारण भाव म्हणजे काय? मला एखादी गोष्ट करायची, का करायचे हे आपण ठरवतो आणि करतो. मग कुठलीही जगातली गोष्ट ही कार्य कारण भावावरती आधारित असते, हे सगळ्या तत्वज्ञाना मान्य आहे. म्हणजे पाश्चात्य पण भारतीय पण, आणि तेच विंदा म्हणतात की सगळ्या तत्वज्ञानामध्ये कार्य कारण भावाला मान्यता आहे, हे कुणीच नाकारत नाही. पण एखादा म्हणतो की जग सत्य आहे, एखादा म्हणतो की जग असत्य आहे. त्याच्या वादात आता आपल्याला पडायचं नाही असं ते म्हणतात. मग आता असं म्हणतात की आशय असेल ना, म्हणजे काही कंटेंट असेल तर ते बोलणं महत्वाचं वाटतं, नाहीतर आशय नसेल तर ते बोलणं खडखड वाजणाऱ्या भांड्यात खडे घातले आणि भांड वाजवावं ना, तो खुळखुळा नाहीये. भांड्यात खडे घालून वाजवले तर तो कडकडाट आपल्याला सहन होत नाही. म्हणजे तालवाद्य हे ऐकलेलं आवडतं, पण आता गणपती जवळच आलेत, गणपतीची तालवाद्य ऐकून तर म्हणजे ते काय म्हणजे ऐकणं आणि अनुभव हा तर खूप म्हणजे ते आता खूप वाढतच चाललेला आहे. तो वेगळाच भाग आहे. पण इथे संवेदना म्हणायचं का? म्हणजे संवेदना शून्य वाजवणाऱ्यांना म्हणायचं का आपल्याला ज्यांना सहन होत नाही त्यांना म्हणायचं? मग ते असं म्हणतात की अज्ञेयवाद. आता एखादी गोष्ट मला माहिती नाही, प्रत्येकच गोष्ट प्रत्येक व्यक्तीला कुठे माहिती असते. मग अज्ञेयवाद म्हणजे काय? तर मला ही गोष्ट माहित नाहीये, म्हणजे माहिती आहे त्याच्यापासून मी अज्ञेय गोष्टीकडे जातो, त्याला अज्ञेयवाद असं म्हणतात. मग आता ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीये त्या गोष्टी माहित करून घेत असताना आपल्याला काय करावं लागतं? तर तो कांट असं म्हणतो की मला एखादी गोष्ट मला माहिती करून घ्यायची, तर काय माहितीये याचा आपला आधी आपण अनालिसिस करायला पाहिजे. आणि मग ज्ञात आणि ज्ञेय हे जे द्वंद्व आहे, मला काय माहिती आणि मला काय जाणीव करून घ्यायचे, हे तो नाकारूनच टाकतो. म्हणजे हे परत खोल आहे, पण तो म्हणतो की त्याच्याही तत्वांमध्ये मला फारसं गम्य नाहीये. मग तो आणखीन काय म्हणतो की ज्ञानशक्तीच्या ऐवजी माणसाच्या ठिकाणी विल पॉवर, म्हणजे ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे, पण इच्छाशक्ती हवी का नको? एखाद्याची इच्छाशक्ती नसेल, बघा ना, आपण असं म्हणतो की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण त्याला पाणी पाजायचं कसं, त्याने प्यायल्याशिवाय कसं काय? एखाद्या मुलाला किंवा कुठल्याही व्यक्तीला भूक लागली असेल तर खूप दुःखात आणि खूप आनंदात आपल्याला जेवण जात नाही. त्याच्यापर्यंत नेऊन आपण भरवलं एखाद्या व्यक्तीला, तरी पण ते गिळलं त्याने, तरी पण ते पचन झालं पाहिजे ना. आत्यंतिक दुःख आणि आत्यंतिक सुखाच्या प्रसंगी आपल्याला अन्न ग्रहण करता येत नाही, म्हणजे आपण केलं तरी ते अंगी लागत नाही. मग तसं तो म्हणतो की ज्ञानाच्या ऐवजी संकल्प शक्तीला किंवा काय म्हणतात त्याने आणखीन एक जीवनोर्मी असा शब्द वापरलाय, म्हणजे विल टू लिव्ह. म्हणजे प्रत्येकाची जगण्याची इच्छा असते. जिजीविषा आणि जिगीविषा असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. जिगीविषा म्हणजे पराक्रम करण्याची इच्छा, आणि जिजीविषा म्हणजे जगण्याची इच्छा. आता जगण्याची इच्छा एखाद्याला काय शारीरिक कारणामुळे हतबल झाला असेल तर नसली तरी सुद्धा, म्हणजे असं एका तत्वामध्ये म्हटलेलं आहे की आपण ते सहन करणं. मग ते सहन करण्याची क्षमता कोणाची आहे? तर मनाची आहे. ते सहन करून त्याच्यावर मात करणं, याला तितिक्षा असा शब्द वापरलेला आहे. विनोबाने त्याला तितिक्षा शब्द वापरलाय. आपण म्हणतो मी किती सहन केलं, मी किती सहन केलं, पण सहनाच्या शेवटची पायरी ही तितिक्षा आहे, की सहन करत असताना दुसऱ्याला ते जाणवलं पण नाही पाहिजे. आणि तितकी सहजता कधी येते? तर आपला श्वास आणि उच्छ्वास सहजतेने होतो, तितक्या सहजतेने आपण आपल्या शारीरिक किंवा मानसिक दुःखावरती पांघरून नाही, दुःखावरती मात करू शकलो तर ती तितिक्षा आहे. आणि ते जीवनोर्मी असेल, म्हणजे ती सहजता असेल तरच होतं. हे साती तत्वज्ञ पण मान्य करतात. आणि यथार्थ किंवा सत्याचं ज्ञान. आता यथार्थ म्हणजे काय आणि सत्याचं ज्ञान म्हणजे काय? सत्य म्हटल्यावर असत्य येतं, पण तसं नाही. सत्यम नामकिम ऋतम, अथर्व शीर्षात पण आहे ना, सत्यम वचमी रुचम वचमी ऋतम वचमी. मग आता ऋतम आणि सत्यम म्हणजे काय? तर सूर्य उगवतो आणि मावळतो, हे ऋत आहे, हे सत्य आहे. तिथे नाकारत कोणीच नाही ना. दिवस सुरू होतो आणि दिवस संपतो, तसं जन्म आहे आणि मृत्यू आहे हे कोणीच नाकारत नाही.
कधी आहे हे फक्त आपल्याला माहिती नसतं. याला सत्य आणि ऋत असं म्हणतात. म्हणजे कसं आहे का आहे असं आपण दोनदा म्हणतो ना, मग ते सत्यम वचमी ऋतम वचमीचा तो अर्थ आहे. हे सत्य आहे, हो आहे. मग ते समान अर्थाचे म्हणजे थोडेसे वरचढ अर्थाचे शब्द आहेत. तर तसं तो म्हणतो की हे पण सगळ्यात म्हणजे त्याच्यातनं मला विंदांना असं म्हणायचं असेल असं वाटतं की आपली भारतीय संस्कृतीतली तत्व किती श्रेष्ठ आहेत की जी कुठल्याही प्रकारे मतभेद न करता लोक सहजपणे स्वीकारतात, मान्य करतात नाही, सहजपणे स्वीकारतात. हो हे आहे बरं का, असंच आहे. मग यथार्थ ज्ञान करून देणारी ती ज्ञानशक्ती असते ना, त्याला काही मी गौण मानले की इच्छाशक्तीच नसेल, समोर कितीतरी पंचपक्वान वाढून ठेवली आहेत किंवा समोर कितीही सद्ग्रंथ आहेत, समोर किती सांगणारा बलवत्तर असेल, पण ऐकण्याची इच्छाच नसेल किंवा काही कारणाने तो ऐकू शकत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे ना. म्हणून काही जण म्हणतात की ज्ञानशक्तीपेक्षा इच्छाशक्ती ही अधिक श्रेष्ठ आहे. मग आता जीवन हे साध्य आहे का सत्य शोधन हे साध्य आहे, याच्यामध्ये पण काही जण वाद घालतात की मला हे सत्याचा शोध लावायचा आहे आणि मग ते साध्य पाहिजे का ते साधन पाहिजे. मग काही तत्वज्ञ म्हणतात की अरे तू जगलाच नाहीस तर तू सत्य शोधायला जाशील कसा. म्हणून साध्य आणि साधन म्हणजे काही वेळेला त्रिपुटी असते बघा, कर्ता कर्म आणि कर्ता कर्म आणि कारण. मग काहीतरी कारण पाहिजे ना, कार्य पण पाहिजे, कार्यकारण भावामध्ये ते एक येतं. मग असं सगळं हे जीवन आहे ना ते काही जण म्हणतात की जीवन हेच खरं आहे, सत्य शोधन आम्हाला मान्यच नाही. पण जे सत्य शोधन करतात त्यांना त्याच्यात आनंद कळतो म्हणून ते त्याला महत्व देतात. आणि मग जीवन आहे म्हणून आम्ही सत्य शोधन करतोय. आता भौतिक विश्व जे आहे ते भौतिक विश्व आणि निसर्ग म्हणजे तो एकच आहे ना सगळा, आपण आहोत तो निसर्गाचा एक भागच आहोत. याचे काय संबंध आहेत हे पण खूप प्रकारे म्हणजे खूप त्याला अंतरपेड आहेत किंवा खूप त्याला अशी वलय आहेत किंवा खूप त्याला पापुद्रे आहेत. मग काही जण म्हणतात की आम्ही अनुभव घेतल्याशिवाय नाही सांगू शकत, काही जण म्हणतात की आम्ही कल्पनेने सांगू शकतो, काही जण म्हणतात आम्ही अनुमान करतो, अंदाज बांधतो, तरी पण आमच्या पुढे येत नाही. मग आता उपनिषद तसंच म्हणतात की आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य निधिध्यासितव्य मंतव्य. हे तुम्ही जर सतत करत राहिला तर तुम्हाला काहीतरी काडी मात्र कळेल, नाहीतर नाही. मग आता सगळे जे मानवी व्यापार आहेत ना किंवा विश्व व्यापार आहेत ना ते इच्छाशक्तीच्या किंवा संकल्प शक्तीच्या बळावरच चालतात असं पण पाश्चात्य तत्वज्ञ सांगतात. आणि ते आपलं बघूनच सांगतात असं विंदांचं म्हणणं आहे. बघूनच म्हणजे आता पाश्चात्य तत्वज्ञ सुद्धा अभ्यास करतातच की इतर साहित्याचा सुद्धा, म्हणजे समांतर काय आहे, सारखेपणा काय आहे हा शोध घेण्याचा विंदांनी प्रयत्न केला होता. आता शोपेनहोर हा जो आहे ना तो निवृत्ती मार्गी आहे. म्हणजे तो म्हणतो की आपला बुद्ध कसा आहे की तो म्हणतो बुद्धाचं तत्वज्ञानामध्ये एकच आहे, सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम. पण तरी तो म्हणतो की अरे तत्वज्ञान समजायला एतद अन्नम वै ब्रह्मम म्हणजे पायसम दधी देही. एक शिष्य म्हणतो की अरे मी त्याला धरून आणलाय, मुंची म्हणजे केस ओढून धरून आणलाय, तो माणूस ऐकतच नव्हता तत्वज्ञान. तो म्हणला बघ बरं त्याच्याकडे, तो भुकेला आहे का. तर तो म्हणला हो भुकेला आहे, त्याने काही खाल्लेलंच नाहीये. मग त्याला आधी खायला पायसम देही, त्याला पायस खीर दे आधी, त्याला खायला घाल, मग तो तुझं काहीतरी विचार ऐकेल. म्हणजे क्षुधा प्रथम आहे आणि मग तुमचं ज्ञान आहे. भरल्या पोटी सगळं तत्वज्ञान सुचतं. आणि थोडेसे हे काय म्हणतात समाजवादी विचारसरणीचे पण आहेत विंदा. म्हणजे विचारसरणी कुठली असली तरी तुमचा आचार कसा आहे याच्यावरच तुम्ही श्रेष्ठ ठरता ना. कारण ते म्हणतात की एकच धनिक होऊन चालणार नाही, ते सर्वांपर्यंत पोहोचणं आवश्यकच आहे. आणि म्हणून तो विचार त्यांच्या ह्याच्यामध्ये डोकावतो. आता ईश्वर ही काय आहे, शेवटी माणसाने केलेली कल्पना आहे. आपण एखाद्या माणसाला पटकन त्याने मदत केली, तू मला देवासारखा भेटलास असं म्हणतो की, असं सहज आपल्या मनामध्ये येतं किंवा आपण बोलून पण दाखवतो की अगदी देवासारखा मला तो मदतीला धावून आला. मग आता निश्चय नावाचा जो आहे ना तो काय म्हणतो की तो तो तर आधुनिक वादाच्या पण विरोधात आहे. तो म्हणतो की आपली जी ही आपल्या संविधानामधली जी सूत्र आहेत ना सगळी की समता, न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक नीती, वस्तुनिष्ठ सत्य, विज्ञानवाद, नंतर अधिकांचं अधिक सुख, हे प्रतिपादन तो करत असतो, सगळं करतोय म्हणजे तो. मग आता मनुचा जो संग्रह आहे, मागे मी बोलले होते बघा, मनुचा संग्रह जाळला तेव्हा आंबेडकर म्हणाले होते की आता तुम्ही काय शोधताय याच्यामध्ये. तेव्हा ते म्हणते की ह्या राखेतच काही विचार मिळतोय का बघतो, असं बोलले होते मी.
तर ते म्हणतात की माणसाला उपयुक्त काय आहे, शेवटी आपण म्हणतो ना हे मला उपयोगाचं आहे का नाही. घरामध्ये साठवून ठेवलेल्या गोष्टी सुद्धा 10 वर्षानंतर जरी पुढायला तरी असू दे म्हणून आपण त्याला मागे लोटतो आणि मग पुढची पिढी ती टाकून देते, ती गोष्ट वेगळी आहे. म्हणून उपयुक्ततावाद हा पाश्चात्यांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे तो टाकाऊ आहे असं नाहीये. मग त्याच्यामधलं जे ग्राह्य आहे, यद्य ग्राह्यम तत् रोचते, जे ग्राह्य आहे, जे स्वीकार करण्यासारखं आहे ते घ्या असं म्हणतात ते. आता ते त्यांना पण काय म्हणजे त्या निश्चयला काय, तो दुर्बलांची दासांची नीती त्याला मान्य नाहीये. ते म्हणतात की दुर्बलांना तुम्ही अधिक अशक्त करता आणि तुम्ही अधिक सशक्त होता आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, नंतर धनसंपदेच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने. आणि खरं म्हणजे सांगू का की समानशीले व्यसनेषु सख्यम, समविचारी माणसांचंच पटतं. मग तिथे वंश, धर्म, भेद असं काहीही येत नाही. तुमचे विचार सारखे असतील तर तिथे पटतं. नाहीतर आयुष्यभर आपण एखाद्याशी संसार केला, त्याची कसा संसार केला मी ह्याच्याशी, कसा संसार केला मी ह्याच्याशी असं म्हणणारी मंडळी सुद्धा आहेत. काय आम्हालाच कळत नाही इतके वर्ष आपण कसं जगलो. म्हणजे ते शेवटी आपण सहवासाने किंवा ते आपण बैल कसा फिरत असतो घाण्याच्या भोवती तसं आपण सवयीने करत असतो. पण त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही बलिष्ठांची, सबलांची नीती म्हणजे त्यांचं अनुकरण करू नका. तुम्ही दुर्बलांचा, सर्वच दृष्टीने दुर्बल आहेत त्यांचाही विचार करायला शिका असं काहींचं म्हणणं आहे. आणि ते विंदा म्हणतात की ते मला व्यक्तिशः मला मान्य आहे. याच्यावरती अनेकांचा आक्षेप असेलही पण मला तो मान्य आहे असं म्हणतात. बर्क्सॉ नावाचा हा फ्रेंच तत्ववेत्ता होता ना, तो उत्क्रांतीवादाचा पुरस्कर्ता होता. म्हणजे आपण म्हणतो बघा जीवो जीवस्य जीवनम किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, मोठा मासा लहान माशाला खातो हे जगाचं तत्व आहेच, हे त्याला मान्य होतं. मग त्याच्यामध्ये तो संकल्प, स्वातंत्र्य, नीती, धर्म हे सगळे वरचे बुडबुडे आहेत असं म्हणतो. हे सगळे बरोबरचे बुडबुडे आहेत. तुम्ही जगता कसं, व्यक्ती म्हणून जगता कसं, दोन व्यक्ती म्हणून जगता कसं आणि समाजामध्ये वागता कसं, याला माझ्या दृष्टीने मान्यता आहे. मग आपणही सर्वसामान्य माणसं तोच विचार करतो की हा मला अनुभव असा आहे आणि इतरांनाही तसाच आला म्हणजे तो तसाच आहे. तसाच म्हणजे चांगला किंवा वाईट तो तसाच आहे असं आपण म्हणतोच. मग आता विंदांनी गुंफलेला हा अष्टदर्शनाचा गजरा खूप विविध अंगांचा आहे, रंगांचा आहे. अष्टदर्शनाचे छंदोबद्ध त्यांनी केलेलं वर्णन तर तत्वज्ञान पद्यामध्ये लिहिण्याची परंपरा ही खूप प्राचीन आहे. कारण तेव्हा मुखोद्गत करण्याची पद्धत होती ना. आता गीता सुद्धा मला सांगा किती गेय आहे. गीतेमध्ये गई हा धातूच आहे ना मुळामध्ये. यात गीयते सा गीता, जी गायली जाते ती गीता. आणि मग ती म्हणून तर ती पाठ होते. आणि आता तर असंख्य मंडळी पाठ करतात. पण पाठ करताना सुद्धा त्याचा अर्थ किंचित समजला आणि त्याचा एकतरी ओवी अनुभवावी असं ज्याच्या आयुष्यात येईल तो खरं अर्थपूर्ण गीता जगला असं विंदांचं म्हणणं आहे. मग आपणही तोच विचार करतो हो की नाही. मग ते म्हणतात की उपनिषद, नंतर काय भगवद्गीता, धम्मपद, नंतर जैन परंपरेतलं समयसार हे सगळं गेय आहे. शंकराचार्यांची सुद्धा सगळी स्तोत्र गेय आहेत. सगळी. विवेक चुडामणी सुद्धा आता इथे राहळकर मंदिरात येताना मी पाठी वाचली, विवेक चुडामणी 21 आणि 22 तिथे आहे. तर विवेक चुडामणी त्यांचं इतकं सुरेख आहे की आपण म्हटलं एक 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 शब्दावरती सुद्धा आपण आपलं आयुष्य जाईल त्याच्यात विचार करण्यात आणि हे वाचण्यात आणि संवाद साधला तर त्याच्यामध्ये. मग पाठांतराला महत्व होतं म्हणून ते गेय साधत गेले. नंतर पुढचा जो आहे ना, परंपरा पाळून श्रेष्ठांचं वर्तन अनुसरण करतो, हे आपल्याकडे पण ही पद्धत अजूनही आहे. आपण म्हणतो ना परंपरा आहे, मागच्यांनी केलं मग ते आम्हाला भावलं, चांगलं वाटलं, मग ते नित्य कार्यक्रम असो किंवा नैमित्तिक असो. आपण म्हणतो बघा आमच्याकडे गणपती आहे, मोठ्या घरी आहे, आम्ही तिकडे जातो, पण ते आहे, आम्ही करतो, आम्ही ते करतात त्यांनाही आम्ही बाधा आणत नाही. आता अगदी उदाहरण जवळचं सांगायचं तर नास्तिकातले नास्तिक होते श्रीराम लागू, पण विरोधाभास बघा, आयुष्यभर त्यांना कराव्या लागणाऱ्या ज्या भूमिका होत्या त्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या आणि म्हणजे भावनावश होणाऱ्या, म्हणजेच तुमच्या भावनांना काय साथ घालणाऱ्या आणि देवादिकांच्या भूमिकाही त्यांना अनेक गोष्टी. पण ते काय म्हणाले, माझा माणसातल्या मानव्यावरती विश्वास आहे. म्हणजेच त्यांचा द्यू म्हणजे काय, प्रकाशणे. ते म्हटले मी सूर्याला देव मानतो. मग काय सूर्याला देव मानता, जो द्युती तद देव हा,
म्हणजे तुम्ही त्याला मानता तुम्ही, आणि खरं म्हणतो ना की जो नास्तिकातला नास्तिक असतो ना तो खरा पक्का आस्तिक असतो. कारण तो हे नाही ते नाही ते नाही म्हणजे काय त्याच्या शोधात असतो तो, की हे नाही मला पसंत, हे नाही, मग आणखीन काहीतरी असेल त्याच्या मागे मी शोधतोय म्हणून मला हे मान्य नाही. असं अनेक जण पण अजूनही असे असतात, ते म्हणतात आम्हाला मान्य नाही म्हणजे मला हे सगळं मान्य नाही पण आम्ही त्याच्या शोधात आहोत, असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये चालू असतं. मग देकार कसं म्हणतो की सोप्याकडून कठीण गोष्टीकडे, मग आपण व्यवहारात पण तेच बघतो की साध्य होणाऱ्या गोष्टीच आपण करत असतो आधी, मग ज्या साधत नाहीत त्याच्याकडे जात असतो. मग आणि आता कसं आहे, आत्मा कसा आहे, तर ते आत्मा हा शब्दच मुळी मला मान्य नाही असं काही म्हणणारे आहेत. पण आत्मा म्हणजे काय, तर तो दिसतच नाही. एक जण माझ्या माहितीचं आहे, ते आत्मा आणि डीएनए जी सूत्र असतात ना, वंशसूत्र, त्याला डी, तर त्याच्यामध्ये काय साम्य आहे याचा अभ्यास सध्या चालू आहे. मग आत्म्याचं जे वर्णन आहे ते डीएनए ला लागू आहे. मग आत्मा आहे का, तर आहे असं आम्हाला वाटतं आहे, पण खात्री देता येत नाही असं शास्त्रज्ञ म्हणतात. पण मग नाहीतर त्याच्यावरती तत्वज्ञान किंवा हे कसं काय एवढं उभारलं असतं, किंवा त्या ओढीनी, किंवा ते आहे काहीतरी आहे म्हणून माणसाला जगण्याची ओढ आहे. काही आपल्या पुढे नसतंच ना, उद्दिष्ट नसेल तर माणसाला जगण्याची ओढ नसते. काहीतरी समोर आहे म्हणून माणसाला जगण्याची ओढ आहे, हे कुठल्याही वयोगटामध्ये कोणीही मान्य करतं. आणि देकार्त जो आहे ना, तो ज्ञान आणि बुद्धीला अधिक महत्व देतो. आणि त्याच्यानंतर कांट जो आहे तो जर्मन, आता चिदवाद म्हणजे काय, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे एक आपण म्हणजे मी समान सांगते का, तर ते पटकन कळावं म्हणून सांगते. म्हणजे शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, म्हणजे जे नाही 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 तेच आधी सांगतायत ना. आणि मग तो म्हणतो की मला ज्ञान, नीती, धर्म, सौंदर्य, शासनामध्ये तो स्वयंशासन म्हणतो. आणि हे विनोबांना पण मान्य आहे. विनोबा म्हणतात स्वयंशिस्त, स्वयंशिस्त ही खूप कमी जणांच्याकडे असते, ते म्हणतात माझ्यातही फारशी नाहीये. मग त्याला अधिक महत्व देतात ते कोण, कांट हा जर्मन तत्वज्ञ आहे तो. आणि तो पण परत म्हणतो की संकल्प करण्यासाठी मनाची ताकद ही माणसाला वापरावी लागते. आणि गोचर म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना जाणवणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत त्याच्यामधनं आपण ज्ञान मिळवत असतो, आणि त्याला आपण नाही असं म्हणू शकत नाही. आपल्याला डोळ्यानं दिसतंय, कानाने ऐकू येतंय, तोंडाने आपण बोलतोय, तर मग आपण ते नाही असं म्हणू शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. आणि हेगेल असा जो आहे ना एक तत्वज्ञ, त्याचा कालखंड पण सगळ्यांचा हा साधारणपणे 1831 1730 या कालखंडातली हे लोक होऊन गेलेली आहेत. त्याला संगीतामध्ये खूप आवड होती, आणि संगीताचे जे सप्तसूर आहेत ना त्याच्यामुळेच मानवी जीवन आणि भावभावना या सगळ्यांना अस्तित्व आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि तो म्हणतो की त्याने काय केलं होतं की त्याची पत्नी ही त्याच्यापेक्षा, पूर्वीच्या काळी एक 10-11 वर्षाचा अंतर असे हो पती पत्नींमध्ये, पण याच्यामध्ये त्याची पत्नी ही 22 वर्षांनी लहान होती. 22 वर्षांनी लहान होती. आणि मग त्याची मी तो पती म्हणून, पिता म्हणून आदर्श जीवन जगला. आणि बर्लिनमध्ये कॉलरेची साथ आली होती आणि त्याच्यातच तो गेला. पण आता बघा ना, विवेकानंद आणि शंकराचार्य ह्या दोघांचंही लौकिक जीवन बघितलं तर 40च्या आत, 32 आणि 35 एवढंच आहे. तर मग हे मी का सांगितलं, त्या हेगेलचं तत्वज्ञान म्हणजे जर्मनमध्ये सगळ्या लोकांना मान्य आहे की विचारातील द्वंद्व जे असतं ते सोडून जे चांगलं आहे ते स्वीकारा, असं त्याचं मत होतं. आणि म्हणून त्याला ते मान्य आहे. आणि म्हणजे तो असं म्हणतो की पहिली रानटी अवस्था संपून जेव्हा माणूस जीवन जगायला लागला तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था माणसानेच निर्माण केली. आणि मग जेवढा कायदा आपण काढू तेवढी बुद्धिमान लोक असे असतात की त्यातनं पळवाटा काढतात. हे आत्ता पण दिसतं आपल्याला की कायदा करणारी माणसं जी असतात त्या कायद्यातनं पळवाटा काढणारी माणसं सुद्धा असतात. आणि मग तो म्हणला की त्यांना काय शासन होण्यासाठी किंवा त्यांच्यावरती नियंत्रण येण्यासाठी त्यांना असंस्कृत जे काय आहे ना त्याचं दर्शन घडवलं पाहिजे. म्हणजे हे जरा बुद्धीला न पटणार असतं ना, म्हणजे आहे पण त्याचं तत्वज्ञान मान्य होतं. आणि मग ते म्हणतात की त्यांना सक्ती केली पाहिजे आणि त्यांची हिंसा केली पाहिजे. बघा नाही, साधी गोष्ट आहे की आपल्या इथे पादचारी माणसाला दंड होत नाही,
पण परदेशामध्ये पादचारी माणसाला सुद्धा $500 दंड झालेला मी स्वतः बघितला आहे. चुकीच्या मार्गाने गेला आणि रेड सिग्नल असताना गेला म्हणून जागच्या जागी $500 दंड झालेला आहे. म्हणजे ही सक्ती झाली की नाही सांगा. मग इतका सक्तीचा जर दंड होत असेल तर काय बिशादे लोक तिथे कायदा मोडतील? होणारच नाही ना. मग त्याची म्हणजे हा जो म्हणतोय की तो म्हणतो की सक्ती ही केली पाहिजे, की अनाठाई आणि अत्याचारी आणि या लोकांना सत्य आणि हिंसा ही केली पाहिजे. आणि सत्य आणि शिव आपण म्हणतो ना, सत्य शिव आणि सुंदर, तर ते म्हणतात की सत्य आणि शिव जे आहे ना त्याचं स्थान सौंदर्यापेक्षा जास्ती वर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याला त्यांनी चिद्वाद असं म्हटलेलं आहे. आता आणखीन एक 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 दोनच गोष्टी सांगते आणि शेवटी खरं म्हणजे किती सांगू का, निम्मच सांगून झालंय पण ठीक आहे. त्याच्या हा नाही, मी सगळ्याचा आढावा म्हणून दर्शन बोध असं म्हणून एक कविता पण छोटीशी केली आहे, त्याच्यामधून तुम्हाला सगळ्याचा नंतर घेईनच अजून, म्हणजे माझं अजून त्याच्यापर्यंत तेव्हा वाचन होईल. जीवनामध्ये आपल्या काय आहे, प्रत्येक जण म्हणतो की माझं जीवन परिपूर्ण आहे, असं दुसऱ्याचं बघितलं की आपल्याला वाटत नाही. तो म्हणतो दुसऱ्याचं मी बघितलं की मला तसं वाटत नाही. प्रत्येकाच्याच जीवनात काहीतरी त्रुटी असतात, काहीतरी उणीवा असतात आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. हे परखड तत्वज्ञान आहे. ते काहींना पटत नाही म्हणतो तो, पण तरी तेच खरं आहे. आणि जीवन म्हणजे काय आहे तो म्हणतो तर अखंड संघर्ष आहे. आणि एखाद्याने संघर्ष केल्याशिवाय त्याला असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी ही वृत्ती चांगली नाही. म्हणजे हे त्याचं तत्वज्ञान पण मला इकडची आठवली म्हणून ती मी त्याला जोडली. आणि आता माणसाचं खरं सुख कशात आहे तर तो असं म्हणतो, हेगेल असं म्हणतो की तो सुसंस्कृत असण्यात आहे. मग त्यांनी सुसंस्कृत दाखवायला असू नये, त्यांनी मूलतः सुसंस्कृत असलं पाहिजे. कुणीतरी मला सुसंस्कृत म्हटलं पाहिजे, कुणीतरी मला हुशार म्हटलं पाहिजे, कुणीतरी मला ज्ञानी म्हटलं पाहिजे म्हणून मी असं नसावं, तर मी मुळातच तसं असणं हे अपेक्षित आहे. आणखीन 3 गोष्टी की ज्या बऱ्याच जणांच्याकडे आपल्याकडे असतात. एक म्हणजे संवेदनशीलता, दुसरी म्हणजे सर्वोच्च प्रतिभा. प्रत्येक माणसाकडे कल्पना असते पण तो विचार नीट करत नाही किंवा तो तेवढा वेळ देत नाही. मग प्रतिभा म्हणजे नवनव उन्मेषशालिनी प्रतिभामता असं मम्मट म्हणतो. म्हणजे नवीन सतत काहीतरी याला स्फुरतं सुचतं, तो खरा प्रतिभावंत. मग त्याच्यानंतर अनेकांमध्ये एकत्व पाहणारा, म्हणजे परत भारतीय तत्वज्ञानाशी मिळतं जुळतं आहे की नाही बघा. अनेकांमध्ये एकत्व पाहणारा. वारी आपण बघितली, संपूर्ण वारी पाहिली आपण, प्रत्येक जण जातोच वारीला असं नाही, पण जे पेपरमध्ये वाचतो, आता रामचंद्र देखणे लिहायचे वारीच्या संदर्भात, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पण लिहितो, आता लिहित होता, म्हणजे वारी चालू होती तेव्हा. एखादी जरी गोष्ट आपण अनुभवली ना तरी ती आपल्याला आयुष्यभर पुरते, पण ती तेवढी सघन आशयपूर्ण आपल्याला हेलावून टाकणारी, आयुष्यामध्ये कधीही न विसरता येणारी अशी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली आणि वाईट होत असते. आणि ती आपल्याला खरंच काहीतरी शिकवून जाते. आणि ते आपण म्हणतो ना की पूर्वासुरींच्याकडनं म्हणजे ज्येष्ठांच्याकडनं दुसऱ्यांच्या पर्यंत सहजपणे पोहोचवतो, ते अशा पद्धतीने ते पोहोचवलं जातं. म्हणजे आपण म्हणतो की सल्ला मागितल्याशिवाय देऊ नये, पण कुणीतरी आपल्याला म्हटलं की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं ते सांगा, तर आपल्याला किती सुखावतो की नाही आपण सांगा बरं. मग चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आपण सहजतेने सांगतो, चांगलं घडलेलंही सांगतो, वाईट घडलेलंही सांगतो. मग त्याच्यावरनं तुम्ही काय तो धडा घ्या असंही आपल्याला मनात येतं. मग सदाचरण करण्याची प्रेरणा जेव्हा माणसाला येते ना तेव्हा त्याच्यामध्ये ती त्याची स्वयंस्फूर्ती असते आणि त्याच्या ह्यानीच तो वागतो. मग स्त्री पुरुषांमध्ये तो म्हणतो की समानता ही अशक्य आहे. सगळेच पाश्चात्य तत्वज्ञ म्हणतात, जरी तिथे पाश्चात्यांमध्ये असा तिथे सुरुवात झाली असली की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता आहे, असली पाहिजे. तर कसं आहे की स्त्रीचं अपत्य निर्माण करणं हे पुरुषाचं काम आहे आणि स्त्रीला हे जे मातृत्व मिळतं ना त्यावेळेला तिला पूर्ण सुख आणि पूर्णत्व मिळतं, तो आनंद ती घेते. म्हणून हे दोन कधीही समान होऊ शकणार नाही असं हे सगळे पाश्चात्य तत्वज्ञानही सांगतात आणि बाकीचेही त्याला मान्यता देतात. आणखीन एकच त्यांची मगाशी मी
हा, दर्पण नावाची त्यांनी मगाशी बोलले होते की दर्पण नावाच्या 4 ओळीच कुसुमाग्रजांच्या कसा मगाशी मी म्हण दाखवल्या तशा दर्पण नावाच्या यांच्या 4 ओळी कशा आहेत बघा. परमेशाला गमले आपण रूप पहावे आपुले सुंदर, आणिक केला त्याने दर्पण तोच समजतो आपण सागर. त्याने आपलं रूप बघावं म्हणून आरसा निर्माण केला आणि तो आरसा दर्पण म्हणजेच तोच आपण सागर समजतो. आता शेवटच एकच 2च मिनिटात मी सांगते. म्हणजे ते शेवटच आहे फक्त 25 खरं म्हणजे 5 मिनिटं वर झाली आहेत. पण दर्शन बोध म्हणून मला जे सगळा हा पसारा मी वाचला आणि त्याच्यामधनं मला जो बोध झाला तो तुमच्या समोर 2 मिनिटात सादर करते. की षडदर्शन आहेत आणि आपली अष्टदर्शन आहेत यांची आजची म्हणून. साहित्याचा पटबहू मोठा विंदा करीती सहज उभा, बालविश्वते लोभ सवाणे पिशी मावशी चकित करी, लघु निबंधन ललित सारे सहजी लेखन होई पहा, अमृतानुभव ज्ञानोबांचा अर्वाचीन शब्दात आला, वाचन चिंतन मनन नेटके कवितेतही विंदार मले, ज्ञानपीठ हा पुरस्कारही सहजी येऊन पुढे उभा, शिकल्या नसते वय 8वे हो, शिकण्या नसते वय 8वे हो, लिखाणासही ते न थके, पंचाशिती संस्कृत मध्ये मुद्दाम ते गेयतेसाठी घातले. पंचाशिती हो असता वयते 85 वर्ष, अष्टदर्शने रमती पहा, जसे खेळते मूल खेळणी तसा मी रमतो अष्टदर्शनी, लेखन वाचन चिंतन अवघे आनंदमयी जीवन हो, दुःख अज्ञान सारुनी मोक्ष कल्याण देतसे, दर्शनाचे हेतु सारे मानवा हित हो घडो, श्रेय प्रेयनी अज्ञेय श्रेयाची धरी आवडी, प्रेयाची धरी तागोडी दुःखतेन सरे कधी, विश्व मानव सृष्टी सारी सूत्रते जाण मानवा, कर्म योग सांख्य यांचा दर्शनातची मेळ हो, 4 जर्मन तत्ववेत्ते 2 फ्रेंच तसेची गा, हॉलंड स्थित असे एक आंग्ल भाषिक नसे कोणी, अंक गणित तर्कशास्त्र भूमिती हेच वास्तव, परंतु ज्ञान जे श्रेष्ठ त्यास मानिती चिंतका, ज्ञान अनुभव निरीक्षणाते प्रयोगचे सार्थ हो पहा, बुद्धी अनुभव श्रेष्ठ दोन्ही एकांगी पूर्णता नसे, जीवनोर्मी असे श्रेष्ठ ज्ञान त्याहून श्रेष्ठ से, सत्य शोधन असे साध्य आयुष्य साधनच हो, आदिभौतिक सुखवादी प्रत्यक्षचे प्रमाण हो, 4 वाक म्हणतो ऐका सुख वर्तमानी मिळे, अष्टदर्शनी गजराहा विंदा गुंफिती साजिरा, समष्टी व्यष्टी जाणोनी तत्व दाविती आपणा, विश्वाचा पट हा सारा तत्वांनी भरला कसा, पट जैसे तंतूने भरले विश्व तैसे भूतान्वये.